सायबर सिक्युरिटीमध्ये एंट्री करायचा विचार करताय? मग हे विश्लेषण एकदम परफेक्ट आहे, कारण इथे आपण थिअरी नाही तर थेट ॲक्शनवर लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग या जबरदस्त प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट करून घेऊया. हॅकिंग म्हणजे फक्त सर्टिफिकेट्स गोळा करणं किंवा पुस्तकं वाचणं नाही. हॅकिंग म्हणजे ॲक्शन. ही एक कला आहे जी फक्त आणि फक्त करूनच शिकता येते. बघा, इथे दोन मार्ग दिसतात. एक आहे तो पारंपरिक मार्ग, नुसता अभ्यास आणि सर्टिफिकेट्सच्या मागे धावत राहणं, जो खरं तर खूपच हळू आहे. आणि दुसरा आहे हॅकरचा मार्ग. म्हणजे काय तर थेट कामाला लागणं, सिस्टम्स एक्सप्लोर करणं, चुका करणं आणि त्यातून फटाफट शिकणं. खरा अनुभव तर इथेच मिळतो, नाही का? तर आजच्या आपल्या या मार्गदर्शिकेत आपण या 5 महत्त्वाच्या पायऱ्या पाहणार आहोत. फिलॉसॉफीपासून ते थेट करिअरपर्यंत सगळं काही. चला तर मग सुरू करूया. ओके, तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम, खरे हॅकर्स कुणीतरी येऊन शिकवेल याची वाट बघत नाहीत. ते स्वतः मैदानात उतरतात, सिस्टम्स ब्रेक करतात, त्या एक्सप्लोर करतात आणि त्यातल्या त्रुटी शोधूनच शिकतात. पण थांबा, एक खूप महत्त्वाची गोष्ट. आपण जे काय बोलतोय ते सगळं एथिकल हॅकिंगबद्दल आहे. म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट परवानगी घेऊन आणि कायद्याच्या मर्यादेतच करायची आहे. परवानगीशिवाय कोणत्याही सिस्टीममध्ये घुसणं हे बेकायदेशीर तर आहेच, पण ते अनैतिक सुद्धा आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता पाया पक्का करण्याबद्दल बोलूया. म्हणजे ती आवश्यक स्किल्स जी प्रत्येक हॅकरकडे असायलाच हवीत. जसे एखाद्या इमारतीसाठी तिचा पाया महत्त्वाचा असतो, तसंच काहीसं. ऑपरेटिंग सिस्टम्स यात लिनक्समध्ये तर मास्टरी हवीच, कारण बहुतेक अटॅक्समध्ये त्याचाच वापर होतो. पण त्याचसोबत विंडोजलाही कमी लेखून चालणार नाही, कारण त्यातल्या सामान्य चुका जसं की SMB, RDP किंवा प्रिव्हिलेज एस्केलेशन या समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता विचार करा, इंटरनेट म्हणजे एक मोठं रस्त्यांचं जाळं आहे. मग या रस्त्यांवरून डेटा कसा जातो हे समजून घेण्यासाठी आपल्याला TCP, IP, DNS, HTTP, HTTPS सारखे प्रोटोकॉल समजून घ्यावे लागतील. हे नियम समजले तरच आपल्याला नेटवर्कमधले कच्चे दुवे शोधता येतील. स्क्रिप्टिंग भाषा आहे तर हॅकरचं सुपर पॉवर आहे असं समजा. पायथॉन किंवा बॅश शिकलात की अनेक छोटी मोठी कामं ऑटोमॅटिकली करता येतात. यामुळे हॅकिंगची प्रोसेस खूपच सोपी, वेगवान आणि जास्त प्रभावी बनते. चला आता बघूया हॅकरचं शस्त्रागार, म्हणजे ती खास टूल्स जी प्रत्येक एथिकल हॅकर वापरतो. ही आहेत काही मुख्य टूल्स. नेटवर्क स्कॅन करण्यासाठी Nmap, वेबमधील चुका शोधायला बर्ब स्वीट, पासवर्ड क्रॅक करायला हायड्रा, कमजोरीचा फायदा घ्यायला मेटास्प्लॉइट आणि नेटवर्क ट्रॅफिक बघायला वायरशार्क. पण लक्षात ठेवा, फक्त यांची नावं वाचून काही होणार नाही. ही टूल्स प्रत्यक्षात वापरावी लागतील, त्यांच्यासोबत खेळावं लागेल, तेव्हाच ती कळतील. बरं, आता स्किल्स आहेत, टूल्स पण आहेत, पण प्रॅक्टिस कुठे करायची, तेही सुरक्षितपणे आणि कायदेशीररित्या. चला तेच पाहूया. प्रॅक्टिससाठी प्रामुख्याने 2 जागा आहेत. एक म्हणजे प्रॅक्टिस लॅब्स, जसं की ट्राय हॅक मी किंवा हॅक द बॉक्स. इथे तुम्हाला एक कंट्रोल्ड वातावरण मिळतं, जिथे तुम्ही वेगवेगळी चॅलेंजेस सोडवू शकता. आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे थेट खऱ्या कंपन्यांच्या सिस्टम्सवर काम करणं. HackerOne किंवा बग क्राउड सारख्या बग बाउंटी प्लॅटफॉर्म्सवर. इथे तुम्हाला खऱ्या ॲप्लिकेशन्समध्ये बग्स शोधून पैसेही कमवता येतात. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा. या सगळ्या स्किल्सचा वापर करून बग्स शोधण्यापासून ते एक प्रोफेशनल करिअर कसं घडवायचं. प्रोफेशनल हॅकिंगचा मार्ग हा असा आहे, स्टेप बाय स्टेप. पहिल्यांदा सोप्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, जसे की XSS किंवा SQLi. मग नवशिक्यांसाठी जे सोपे प्रोग्रॅम्स आहेत त्यांच्यावर सराव करा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही शोधलेल्या त्रुटींबद्दल चांगले स्पष्ट रिपोर्ट्स लिहायला शिका. एकदा हे जमलं की मग हळूहळू RC सारख्या मोठ्या आणि अवघड बग्सकडे वळा. असं करत करतच तुमची एक चांगली ओळख आणि पोर्टफोलिओ तयार होईल. आणि एकदा का तुमचा पोर्टफोलिओ मजबूत झाला की मग करिअरचे अनेक दरवाजे उघडतात. तुम्ही फ्रीलान्स पेनिट्रेशन टेस्टर म्हणून काम करू शकता किंवा एखाद्या कंपनीत फुल टाईम सिक्युरिटी ॲनालिस्ट बनू शकता. सायबर सुरक्षा सल्लागार म्हणूनही काम करू शकता किंवा स्वतःच्या स्वतंत्र सिक्युरिटी सर्व्हिसेस देऊ शकता. संधी खूप आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे काही जिनियस असण्याबद्दल नाही आहे. हे आहे उत्सुकता आणि सातत्य याबद्दल. तुमची शिकण्याची इच्छा किती आहे आणि तुम्ही किती चिकाटीने प्रयत्न करत राहता यावर सगळं अवलंबून आहे. सायबर सिक्युरिटीचं जग तुमची वाट पाहतंय. ज्यांच्याकडे योग्य स्किल्स आणि योग्य विचार करण्याची पद्धत आहे त्यांच्यासाठी इथे संधींना काहीच कमी नाही. मग आता कोणाची परवानगी घ्यायची वाट बघू नका. हॅकिंग सुरू करा, अर्थात योग्य आणि कायदेशीर मार्गाने.
कारण हॅकिंग ही थांबण्याची गोष्ट नाही, तर ती करून शिकण्याची गोष्ट आहे. चला कामाला लागा.